जे मल्हार जे बाळूमामा. बाळूमामांना दोन भाषा येत होत्या, त्या कोणत्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कानडी आणि मराठी या दोन भाषा येत होत्या. मामा ह्या दोन्ही भाषा उत्तम प्रकारे बोलत होते. निरक्षर खेडोळ माणसांशी मामा त्यांच्या प्रकारे बोलत आणि शहरी शिक्षित माणसांशी मामा शुद्ध मराठी चांगल्या भाषेत छान मराठी भाषेत बोलत. साध्या धनगरांप्रमाणे मामा आवश्यक ते कामे स्वतः करत. दर एकादशीला उपवास करणे, स्नान मात्र द्वादशीला करत होते. तरी पण मामांच्या अंगाचा कपड्याचा दुर्गंध घामाचा कधी येत नव्हता. त्यांचे कपडे नुकते धुलेत असेच दिसत. मामांना भक्तिप्रेमाने केलेले भजन खूप आवडे. त्यांना दिखाऊ नाटकीपणाचा चीड होता. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना मामांचा प्रखर विरोध होता. एका क्षणात मामा माणसाचे अंतःकरण जाणत होते. त्यांना सर्व योगी सिद्धी अवगत होत्या. त्यांची वाचा सिद्ध होती. मामा अंतर्ज्ञानी होते. त्यांना धन मान संसार सुखे माती समान वाटत. ऐन तारुण्यात आपल्या चुकीमुळे त्यांच्या पत्नीला सोडून जावं लागलं. पण मामांनी दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. आपलाच कारभार सांभाळून साधेपणाने राहून सर्वसंग परित्यागी संन्यासासारखे मी आणि माझे संत तुकोबांसारखे किंवा एकनाथांसारखे राहिले. मामांपाशी आपला किंवा परका असा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच मायबाप आहेत असेच वाटत. जय बाळूमामा.